कोल्हापुरात गांधीनगर येथून सुमारे 2 कोटी रुपयांच्या जबरी चोरीची घटना घडली होती। कोल्हापूर पोलिसांनी 2 पथकांद्वारे तपास करत या गुन्ह्याचा छडा लावलाय। कंपनीच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेल्या टेम्पोच्या डॅशबोर्डमधून 1,90,00,000 रुपयांची रक्कम चोरण्यात आली होती। अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून गांधीनगर येथील गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंडचं पत्रा उचकटून आतील टेम्पोच्या डॅशबोर्डमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली होती। गांधीनगर येथील व्यापारी कैलास वसंत गोरड यांनी फिर्याद दिल्यानंतर गांधीनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर 2 पथकांद्वारे तपास करत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे, तर गांधीनगर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे। कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे। गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास 1,90,00,000 कॅश जी आहे बॅग मधून पार्किंग मध्ये गाडी लावली होती, त्यांच्यामधून बॅग मधून पैसे काढण्यात आले होते। त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। LCB कोल्हापूरची टीम, लोकल पोलीसची टीम ने त्यांचा पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आतापर्यंत 1,78,00,000 कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्या सोबत 5 आरोपी ज्यांच्यामध्ये एक मायनर आहे आणि 4 मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे। सोबत 2 गाडी आणि 3 मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे। पुढची पण कारवाई चालू आहे। पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे 10-12 लाखाची त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे। तर गुन्ह्यामध्ये 90% वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी LCBची टीमने, लोकल पोलीस स्टेशनची टीमने दिवस रात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। तर असा एक जनरल पब्लिकला पण आव्हान राहील की काही असेल, कोणाला काही रिपोर्ट करायचं तर नक्की आम्हाला संपर्क करा, आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। तर मोडच कशी होती? त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते, त्यांना सगळं माहीत होतं म्हणजे कुठून कॅश येतात, कसं येतात, तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते 2-3 महिन्यापासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे। त्यांनीसाठी करत होते कोण कर्जबाजारी वगैरे? नाही, ते पुढच्या तपासात लागेल की कॅश कुठून येत होतं, कॅशचा वापर काय होता। तर बाकी एजन्सीजला पण आम्ही संपर्क करणार आहे की ट्रेसिंग ऑफ कॅश आणि कॅशची युटिलायझेशन कशी होती, ते पुढची तपासाचा भाग आहे। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।